नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आजी म्हणत असते की आता ऊर्जा, तू तर सांगितलंयस की या पद्धतीने आता या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, मग ते फुटेज घे आणि मग तू पोलीस स्टेशनला जा. त्यावरती ऊर्जा सांगू लागते की नाही, मी असं नाही केलं पाहिजे, कारण ते फुटेज जे आहे मी जर घेऊन गेले तर ते ग्राह्य धरलं जाणार नाहीये तो पुरावा. कारण तो जो पुरावा आहे तो पोलिसांनी गोळा करायचा आहे, मी गोळा करायचा नाहीये. त्यामुळं मी जाणार, ते फुटेज मिळवणार, त्या क्षणी पोलिसांना फोन करणार आणि पोलिसांना तिथे बोलावून घेणार आणि मग ते पोलीस जे आहेत ते फुटेज ताब्यात घेतील. तेव्हा शौर्य म्हणतो की बरोबर आहे, कारण ऊर्जाला इन्व्हेस्टिगेशन करायला नाही सांगितलेलं, पुरावे गोळा करायला पोलिसांना सांगितलेलं आहे, असं इकडे दोघंही सांगू लागतात. तेव्हा आजी म्हणते की अगदी बरोबर. तेव्हा ऊर्जा म्हणते मला माहिती आहे तुम्ही माझी परीक्षा घेत होता ना. तेव्हा आजी हसायला लागते आणि म्हणते की बरोबर, कारण मला बघायचं होतं की तुम्ही किती तयारीचे आहात, काय करू शकता ते. कारण काहीही झालं तरीही या गोष्टींच्या बाबतीत आपल्याला हलगर्जीपणा करून चालणार नाही, चुका करून चालणार नाही, कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि जर तुम्ही ते चुकलात तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. असं म्हणत आजी दोघांनाही तिथे अगदी मनापासून तिथे सांगत असते कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, हे सगळं आजी सांगत असते. त्याचबरोबर ऊर्जाला म्हणत असते की जरी कोणती मदत लागली तर मला कळव. तेव्हा शौर्य म्हणतो हो मी सांगेल ना तुला. असं म्हटल्याबरोबर ऊर्जा पाहू लागते. तेव्हा ती म्हणतो की अगं ऊर्जा, तुला म्हणतोय ग मी. आणि मग तो आजीला, म्हणजे त्याची लाडाची आजी आहे, तिच्याशी अगदी तो मनमोकळेपणाने बोलत असतो, त्या पद्धतीने तिथे बोलायला जातो. आजी मात्र ऊर्जाचा हात हातात घेते आणि तिला म्हणते की चालेल, नक्की काही प्रॉब्लेम येणार नाहीये आणि तुला नक्की यश येणार आहे, कारण तू जे लढत आहेस, जे सगळं तुझं चालू आहे त्याच्यामध्ये तुला यश येणार आहे. शौर्य मात्र इथे चुकत असतो, तो विसरत असतो की कुमुदिनी मॅडम ह्या एक लॉयर आहेत आणि त्या त्याच्या ओळखीतल्या आहेत. तेव्हा मात्र त्या म्हणत असतात की कसं आहे, फॅमिली फ्रेंड्स ना, असं सांगून त्या सांगत असतात की अगदी जवळच्या आहेत, आम्ही एकाच ह्याच्यात असल्यासारखे आहोत, असं म्हणत त्या शौर्याची बाजू सांभाळून घेत असतात. शौर्य मात्र चुकत असतो. शौर्य किती उतावळा झालाय हे मात्र आजीच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. ऊर्जासाठी शौर्याच्या मनात अगदी प्रेमाची घंटा वाजू लागलेली आहे, ही गोष्ट सुद्धा आजीच्या लक्षात आलेली असते. त्यासोबतच आजी इकडे शौर्याला म्हणत असतात की बरोबर आहे तुझं, पण ह्या गोष्टी लक्षात ठेवणंही गरजेचं आहे. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की नक्की, मला जर काही गरज लागली तर मी नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल, तुमच्याशी मी बोलून घेईन. मग ऊर्जा म्हणत असते की चला ना घरी चहा घ्यायला, कारण माझी आई आहे ना खूप सुंदर चहा बनवते, खूप छान चहा बनवते. तेव्हा त्या म्हणतात की आत्ता नाही, नंतर कधीतरी येईल, कारण त्यांनाही माहिती आहे की जर त्यांना पाहिलं तर ऊर्जाची आई नक्कीच त्यांना ओळखू शकते, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली असते. तेव्हा तो शौर्य लगेच म्हणतो की रवी दादा. आणि मग ऊर्जा म्हणते की काय, तुला यांच्या गाडीच्या ड्रायव्हरचं पण नाव माहिती आहे? त्यावर शौर्य म्हणतो की रविदादाच आहे ना त्यांचं नाव. असं म्हणत शौर्याने आता स्वतःच बाजू सांभाळून घेतलेली आहे, कारण शौर्य आता प्रत्येक वेळेसच माती खात आहे आणि आजी मात्र त्याला बाजूला सावरून त्यातनं बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे शौर्य आता आजीच्या जवळ जातो आणि म्हणतो की मी त्यांना सोडून येतो. असं म्हणत शौर्य आता सोडायला गेलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की ऊर्जा आणि शौर्य दोघंही बोलत असतात. तेव्हा ऊर्जा म्हणते की आता बोल, मला सांग, एवढं सगळं तू का केलेलं आहेस माझ्यासाठी. आता आपण निवांतमध्ये बसून बोलूया, कारण बऱ्यापैकी आता गोष्टी सॉर्ट आउट झालेल्या आहेत, आपण ह्या सगळ्या गोष्टी शांतपणे बसून बोलूया. ऊर्जाला फक्त एवढंच माहिती आहे आणि तेवढंच तिच्या डोक्यात चालू आहे आणि तिला जाणून घ्यायचंय की शौर्यने माझ्यासाठी एवढं का केलेलं आहे. शौर्य म्हणतो काय ग, एवढं काय त्याच्यामध्ये, तुला मी सांगितलं ना, असा काय लय मोठा खर्च नाही आलेला आणि का नाही, तुझ्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे त्याच्यासाठी केलंय. एवढं तू सगळं करतेस ना, मला सांग बरं. त्या साठे मॅडम होत्या, त्यांची पण फी घेतलेली नाहीये. इकडे हर्षवर्धनने भजनला फोन केलेला असतो आणि भजनवरती जे काही फायरिंग सुरू असतं ना, ते खरंच डेंजर असं फायरिंग सुरू झालेलं असतं. हर्षवर्धन भजनला खूप ओरडून बोलत असतो की सांग, आत्ताच्या आत्ता बघा, जा तिथे, कुठे आहे नक्की, एकही कॅमेरा नाहीये ना तिथं शिर्केंच्या बंगल्याच्या आजूबाजूला, कारण शिर्केंच्या घरामध्ये कॅमेरा नाहीये हे मला माहिती आहे, पण आजूबाजूला कुठलंही फुटेज जाता कामा नये, कारण जर तसं काही झालं तर खूप अवघड होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, त्या मानेला कॅप्चर करा, कारण जर ते फुटेज मिळालं तर ती ऊर्जा शिंदे हुबुट्टेला बोलवेल आणि त्याला ते फुटेज ताब्यात घ्यायला सांगेल, एवढं लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने इकडे भजनला इन्स्ट्रक्शन दिल्या जातात आणि स्वतः हर्षवर्धन सुद्धा म्हणत असतो की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत, त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शांतपणेच कराव्या लागणार आहेत आणि त्यासोबतच
इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र शौर्य आणि ऊर्जा एका टपरीवरती आलेले असतात. तेव्हा तिथं जेव्हा शौर्य आणि ऊर्जा आलेले असतात तेव्हा ऊर्जा सांगत असते की हा जो आहे ना इथे मस्त चहा मिळतो. तेव्हा ती सांगू लागते की मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, हे सगळं जे काय आहे ना ते नंतर बघूया आपण. आणि मग ती म्हणते की चहा घेऊया, आता बोल तू निवांत चहा पीत पीत बोलूया. मग त्याला ती ऑर्डर देते आणि सांगते की चहा आणि खारी. आता ऊर्जाचं हे छान असं कॉम्बिनेशन असतं, तिला ती चहा आणि खारी खायचीच असते. त्यासोबतच इकडे शौर्याला आठवत असतं की हे सगळं काय घडतंय, मी काय करतोय, कारण इकडे माझा साखरपुडा करून करायची तयारी घरी चालू आहे, मी नाही करू शकत आहे तो साखरपुडा, असं इकडे शौर्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि शौर्य विचार करत असतो. ऊर्जा म्हणते बोल ना, काय झालं शौर्य, काय असेल ते बोलून टाक, का केलंस तू. ऊर्जा बोलायला सुरुवात करायला होते शौर्याला. तेव्हा शौर्य म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, तुझ्या लक्षात नाही आलेलं, मला सांग तू एवढं करतेस त्या 60,000ची फी घेतलेली नाही आहेस, हा जो आहे याचा काय संबंध होता सांग बरं तुझ्याशी, तरीही तू त्याच्यासाठी एवढं सगळं केलंसच ना, मग मीही तसं तुझ्यासाठी केलं तर काय बिघडतंय, असं म्हणत शौर्य तिच्याशी बोलत असतो आणि तिला सांगत असतो की तुझ्या आनंदासाठी केलंय, तू लोकांसाठी एवढं करते, मग तुझ्यासाठी मी एवढंसं केलं तर काय बिघडतंय, असं म्हणत शौर्य सगळ्या गोष्टी तिला सांगत असतो. तेव्हा मात्र तो जो चाय चुई खारीखुरी असं जो चहाच्या टपरीचं नाव ठेवलेलं आहे तो चहा घेऊन येतो आणि तो सांगू लागतो की ऊर्जाताईमुळं हा जो माझा गाडा आहे ना तो छान चालतो. खरं तर ना म्हणजे ही चाय चुई आणि खारीखुरी हे नाव ठेवण्याचं काय झालं माहिती आहे का, मला ना चायनीजची गाडी टाकायची होती, पण माझं ना तेवढं बजेटच नव्हतं, मग मी चहाच्या गाडी एवढंच बजेट होतं, मग मी चहाची गाडी टाकली. मग माझा एक मित्र आहे त्याच्याकडे खारीचं कॉन्ट्रॅक्ट होतं, मग तो म्हणाला की मी खारी देतो, मग मी ठरवलं की चला चायचुई सोबत खारीखुरी पण करूया, असं म्हणत त्याने आता सांगायला सुरुवात केलेली असते की का नाव ठेवलेलं आहे. ऊर्जा मात्र खारी घेते आणि खायला सुरुवात करते. खरं तर शौर्य तिच्याकडे पाहतच राहतो, कारण त्याला ती गोष्ट असे हायजेनिक वाटत नसतं, कारण एवढं म्हणजे अनहेल्दी वाटत आहे एवढं सगळं खाणं. तेव्हा शौर्याला ऊर्जा म्हणू लागते की काय रे तू का खाल्ली नाहीये ही खारी. तेव्हा तो म्हणतो की नाही नको, एकच बास कर, मैदा आहे त्याच्यामध्ये. ऊर्जा म्हणते असं काही नसतंय रे, कसं आहे माहिती आहे का तुला, तुझ्या लक्षात येत नाहीये, कारण हे सगळं जे काय आहे ना ते मान्य आहे मला, मैदा वगैरे हे सगळ्या गोष्टी मला पटतायत, पण आपल्याला जे आवडतं ज्याने आनंद मिळतो त्या गोष्टी खाऊन घ्याव्या, काही फरक पडत नाहीये. आणि ऊर्जाकडे शौर्य पाहतच राहतो. तेव्हा मात्र खारी खाताना ऊर्जाच्या ओटांना खारीतला एक पापुद्रा म्हणजे एक छोटासा कण लागलेला असतो आणि शौर्य मात्र तिच्याकडे पाहत राहतो. तेव्हा शौर्य तिला सांगत असतो की हे बघ, आणि शौर्याने तिच्या तोंडाला लागलेली जी खारी आहे ती काढलेली आहे. तो जो कण आहे तो तिथे शौर्य ऊर्जाकडे पाहत राहतो आणि त्यानंतर त्याने तो जो कण आहे तो खाल्लेला आहे. तेव्हा मात्र ऊर्जा त्याच्याकडे पाहतच राहते आणि शौर्य म्हणतो की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आहे, तुला आनंदी ठेवण्यासाठी मी काही करू शकतो. तेव्हा ऊर्जाने सुद्धा शौर्याच्या हातामध्ये हात दिलेला आहे आणि ती सुद्धा म्हणत आहे की हो माझंही तुझ्यावरती शौर्य खूप प्रेम आहे, असं म्हणत तिने सुद्धा शौर्याला प्रेमाची कबुली दिलेली आहे. आता मात्र शौर्य पाहतच राहतो आणि इकडे ऊर्जा म्हणत असते अरे शौर्य काय झालं, अरे शौर्य काय झालं. आणि मग तो भानावर येतो, कारण त्याला हे पडलेलं स्वप्न असतं. तो सांगू लागतो की तिथं खारी लागले आणि मग ऊर्जाने तिच्या गालाची लागलेली जी खारी आहे ती काढली आणि तिने सुद्धा अगदी तोंडातच घातलेली आहे आणि तिने ती खारी खाल्लेली आहे. हे थोडंसं विचित्र दाखवलं प्रेक्षकांनो, हे म्हणजे एवढं काही खास वाटत नाहीये, असं रस्त्यावरती आहे आणि असं करणं योग्य नाही वाटत आहे, परंतु ठीक आहे, एक मजेशीर भाग आहे तो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजी घरी आलेले असतात. विजया तिथे येते आणि विजया सांगायला सुरुवात करते की शिर्के आले होते आणि त्यांच्यासोबत बोलणी झाली आणि शौर्य, अर्पिता आणि त्यासोबतच तीर्था आणि विक्रांतच्या साखरपुडा पुढच्या आठवड्यात आहे हे ठरलेले. आजी म्हणते म्हणजे मी नसताना हा एवढा मोठा निर्णय घेण्यात आलाय. तेव्हा विजया म्हणते त्यांनी ऐकलंच नाहीये ना, त्यामुळं हा निर्णय घेतला गेला. तेवढ्यातच शौर्य तिथं आलेला असतो. विजयाला आजी टोमणा देते, बरं झालं पद्मा नाही आहे इथं, म्हणजे तुला कळलं तरी निदान मला कोणत्या वेळी कोणती औषधं लागतात, नाहीतर आयुष्यभर कळलंच नसतं, असं म्हणत आजी ओरडायला सुरुवात करतात. तेव्हा विजया तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य धावतच येतो आणि म्हणू लागतो सांग ना आजी, कशी वाटली तुला, कशी वाटली तुला. शौर्याला जी काही उत्सुकता असते त्याच्याबद्दल तर विचारच करायला नको. आजी म्हणते की काय रे, म्हणजे कशाबद्दल बोलतोय, अरे ट्रॅफिक, काय भयानक ट्रॅफिक आहे, म्हणजे मला कळतच नाहीये की काय नक्की सांगू तुला. हां ते ना त्या मीटिंगच्या संदर्भात बोलतोयस ना, अरे खरंच छान होतं,
तेव्हा शौर्य म्हणतो, काय हे आजी, तुला माहिती आहे ना मी कशाबद्दल बोलतोय. इकडे मंग्याला मात्र खूप राग आलेला आहे. मंग्याला ही गोष्ट पटतच नाहीये. मंग्याची चिडचिड होऊ लागलेली आहे. मंग्याला असं वाटत आहे की आजकाल ऊर्जा मला काही सांगत नाहीये. तेव्हा तो तिला म्हणू लागतो की काय चाललंय नक्की ऊर्जा तुझं, हे सगळं तू काय करतेस, असं म्हणत मंग्या तिला बोलत असतो. तू मला सांगितलं नाहीयेस. ऊर्जा म्हणते कशाबद्दल. म्हणतो की तुझी बाईक दुरुस्त झाली आहे, तू मला ही गोष्ट सांगितली नाहीये. तेव्हा ती म्हणते, अरे मी नाही केलं हे सगळं, तुला माहिती आहे ना, म्हणजे चोर ते चोर आणि म्हणजे काय. तेव्हा ती म्हणते की अरे मी नाही, शौर्याने केलं हे सगळं. तेव्हा आजी म्हणते की बरोबर आहे. आजी इकडे सांगत असते आणि ती म्हणत असते की अरे बरोबर आहे, खरंच गोड आहे, पण तुझ्या डोळ्यात तिच्याबद्दल प्रेम आहे. सांग ना, मग जायचं का साखरपुड्याच्या शॉपिंगला. कारण शौर्य म्हणत असतो की नाही तसं काही नाहीये. मग आजी म्हणते चालेल, कधी जायचं सांग शॉपिंगला साखरपुड्याच्या, आपण साखरपुड्याच्या शॉपिंगला जाऊया. शौर्य म्हणतो की नाही. तेव्हा आजी म्हणते मला माहिती आहे, मला तुझ्या डोळ्यात तिच्याबद्दल प्रेम दिसतंय, पण तिच्या डोळ्यात नाही आहे रे. म्हणजे ती निखळ आहे, अगदी मनमोकळी आहे, तरीही तिच्या डोळ्यांमध्ये ते प्रेम मात्र दिसत नाहीये. तेव्हा शौर्य म्हणतो हो आजी बरोबर आहे. इकडे मंग्या चिडलेला असतो. ती म्हणते की अरे तुला माहित नाहीये मंग्या काय झालं ते, मी काहीच नाही केलेलं, शौर्याने दुरुस्त केली आहे आणि त्याने आणून दिले. काय झालं माहिती आहे का, घरात पैशांचा प्रॉब्लेम होता आणि मग आईने बाईक विकली आणि मग शौर्याने मला ती अगदी मिळवून दिली. तेव्हा तो म्हणतो मला सांगायचं ना, मी दिली असती का, मला सांगितलं असतं तर काही प्रॉब्लेम झाला असता का. अशा गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं सुरू झालेलं आहे आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता शौर्य खुश झालेला आहे आणि आजी म्हणते काळजी करू नकोस, हा जो साखरपुडा आहे तो पोस्टपोन कसा करायचा ते मी पाहते, असं इकडे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर आजीने आता शौर्याला मिठीत घेतलेला आहे. शौर्यसुद्धा तेवढाच खुश झालेला आहे, शौर्यालाही तेवढाच आनंद झालेला आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही आता ऊर्जा आणि शौर्य एकत्र येत आहेत, पण या गोष्टीचा त्रास मात्र होतोय तो या मंग्याला काही गेल्या ही गोष्ट काही पटत नसते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये फुटेज तर मिळालेलं आहे. ऊर्जा आणि शौर्य या दोघांनी ते फुटेज मिळवलेलं असतं, ते फुटेज पाहिलेलं असतं. परंतु एक प्रॉब्लेम झालेला आहे आणि तो म्हणजेच आता ते फुटेज तर मिळालेलं आहे, पण नेमका भजन सुद्धा त्या बाजूला येत आहे. कारण भजनला सुद्धा त्या गोष्टीबद्दल आता कुणकुण लागलेली आहे. तेव्हा ऊर्जा यायला निघालेली असते, शौर्य तिथे उभा राहून थांबत असतो, भजन तिथे आलेला असतो आणि मग शौर्य म्हणत असतो ही जर गोष्ट भजन आणि ऊर्जा समोरासमोर आले तर. ॲक्च्युली शौर्याच्या डोक्यात वेगळाच विचार सुरू आहे की ऊर्जाला कळायला नकोय की हे सगळं काय होतंय, असं म्हणत आता ते दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.